और आगे बढ़ेंगे। अभी मैं माइक चंद्रशेखर साहब को देता हूँ, वो आगे आप बोलेंगे। थोडक्यात मी सर्वप्रथम सर्वांचे हार्दिक स्वागत। ये साइड आपण वेळात वेळ काढून ये साइड आ जाओ, हमिंग होएगा। पीछे पूरा सर्वांना आधी हार्दिक स्वागत की तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज आपल्या ह्या नवीन विचाराला चालना देण्यासाठी इथे उपस्थित राहिला। सगळ्यांच्या मनातला एक विचार असतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्या विचाराने आपण सगळेजण प्रेरित झालेलो आहोत आणि त्या विचाराला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला मौल्यवान साथ मिळालेली आहे ती चंद्रशेखर प्रभू साहेबांची आणि TNRWची। मी थोडक्यात माझी इमारतीबद्दल माहिती देतो की 33 बिल्डिंग नंबर 33 उत्कर्ष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। आमच्या इमारतीमध्ये जुने 36 गाळे आणि नवीन 6, ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट झालं 2001ला, त्यावेळेला 6 गाळ्यांची एक वेगळी इथे तयार करण्यात आले। टोटल 42 टेनंट असलेली ही आमची इमारत आहे। त्या 6 जणांचा एरिया हा व्हेरिएबल आहे, म्हणजे तो एक फिक्स नाही आहे, 500 ते 750च्या। आणि आमचे जे 36 टेनंट आहेत त्यांचा एरिया हा 310 हा एवढा आहे। ह्यापूर्वी गेले 2-3 वर्ष आम्ही विकासक शोधत होतो, ज्या विकासकातर्फे आम्हाला इथे एक वेगळी नवीन इमारत बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। वेगवेगळ्या आम्हाला त्यांनी दिलेले वेगवेगळे संधी, वेगवेगळे उपाय, वेगवेगळे आमच्या जागा, त्यातून आम्ही कुठेतरी संभ्रमित होत होतो की हा एवढं देतोय, हा एवढं देतोय, मग हा अजून काय नाही देऊ शकत आणि तो अजून काय नाही देऊ शकत। मग त्याच्या इमारतीचा चढता उतार चाललेलाच होता। त्यात आम्हाला हा स्वयंपूर्ण विकास म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट हा आमच्या वाचनात आला। आम्ही यूट्यूबवरती साहेबांचं लेक्चर्स ऐकले, काही मार्गदर्शन शिबिरांना मी, पीटर साहेब, रामण्णा साहेब, प्रकाश आम्ही जाऊन अटेंड केले आणि ह्याचा एक कुठेतरी वसा आम्ही आमच्या डोक्यात घेऊन असा विचार केला की हाच वसा आम्ही तुमच्यासमोर चंद्रशेखर साहेबांथ्रू मांडून बघतो की कसं असतं, सोनार आणि कान टोचले तर ते टोचले जातात। आम्ही किती सांगितलं तरी जाणार हे नाही आहे, हे असं आहे, मग त्याच्या डोक्यात ते चुकीचं आहे, म्हणून आम्ही सोनारालाच इथे बोलवलेलं आहे। तर ह्यातर्फे आपण हे मार्गदर्शन शिबिर ऐकून घ्यावं, विचारात घ्यावं, फक्त विचारात नव्हे तर त्याच्या कृतीत आणण्यासाठी सपोर्ट करावा, कारण ही खूप सुवर्ण संधी आहे आणि ह्या सुवर्ण संधीचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे। तुम्ही जास्त काही बोलत नाही, मी माझी माहिती दिलेली आहे आणि मी विनंती प्लॉट एरियाचं एक्झॅक्टली मला आता त्या आर्किटेक्चर समजलं नाही, पण 1500 स्क्वेअर मीटरच्या जवळजवळ आमचा प्लॉट आहे असं कळलेलं आहे। किती आपला स्क्वेअर मीटर मला बहुतेक आर्किटेक्टली कळत नाही, पण तो प्लॉट एरियाचा मी पेपर सगळे आणलेले आहेत, एकदा कळेल। आणि हा कन्व्हेन्स आहे आपल्या टिळकनगर मधल्या सगळ्याची मधली कन्व्हेन्स आहे। आमच्याकडे विकासकाने म्हणजे बिल्डरने एक आले होते, त्यांच्या प्रोसेस जवळजवळ 2 वर्ष पूर्ण केलेली, त्याने आम्हाला 540 पर्यंतचा एरिया देऊ केला होता। आणि अजून एक जानकी म्हणून एक बिल्डर आलेला, त्यांनी 540 पर्यंत आले, पण त्याच्यामध्ये नेगोशिएट होत होती, म्हणजे पुढे मागे सरतो। आणि कॉर्पस मध्ये 6 लाखाचा होता, 6 लाखाचा। देवी
टिळकनगर वेलफेअर असोसिएशनचे श्री निकम, श्री भोसले साहेब, श्री गौ, त्यांचा काय प्रोग्राम आहे जाऊन आपल्याला मोठ्याने बोलायला लागेल सर ते नाही काय लग्न आहे ना आणि मोठ्याने उपस्थित बंधू शेजारच्या इमारतीत हळदी चालू आहे, त्यामुळे मी काय बोलेन ते तुमच्यापर्यंत ऐकू येईल की नाही. आपण बिल्डरकडे जाऊन भरपूर चपला भिजवलेल्या आहेत. आता वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. बिल्डरच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं हे आपण आता चर्चा करणार आहोत. बोल नाही ना सांगितलं लगा आ रहे बोला लेकिन आवाज क्लियर नहीं था आपण थोडा वेळ बोलू, नंतर बोर्डावर सगळे कॅल्क्युलेशन करून सांगू. स्वयंविकास म्हणजे बिल्डरच्या मदतीशिवाय केलेला पुनर्विकास. इथे बिल्डर राहत नाही, सोसायटीच बिल्डर होते. बँकेच्या सहाय्यानं पैसे दिले जातात आणि बांधकाम करून जो एक्स्ट्रा एरिया होतो तो विक्री करून जे पैसे येतात त्यातून बँकेचं कर्ज फेडलं जातं. जितका FSI आपल्याला मिळतो तो सर्व FSI आपण वापरात आणतो आणि एक्स्ट्रा एरिया आपण स्वतःला देतो आणि उरलेला एरिया विकून बांधकामाचा खर्च काढतो. तुम्ही ऑलरेडी 2001मध्ये एका बिल्डरला अर्धी जागा तुमची ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे FSI तुमचा भरपूर वापर झालेला दिसतोय. प्रपोज बिल्टअप एरिया 15,1544 इन्क्लुडिंग कमर्शियल, म्हणजे 1765 पैकी 1.44 तरी एकच FSI कंझ्युम. ठीक हां म्हणजे आहे भरपूर आहे. तर स्वयंविकासाची जी योजना आहे त्याच्यामध्ये बिल्डर राहत नाही. बिल्डर ज्या आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतो, आपण आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतो. बिल्डर ज्याच्याकडून मंजुरी करून घेतात, आपणही मंजुरी त्याच्याकडून करून घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्ट देऊन बांधकाम कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतो, आपणही कॉन्ट्रॅक्टरकडून बांधकाम करून घेतो. बिल्डर एक्स्ट्रा एरिया विकण्यासाठी सोल सेलिंग एजन्सी देतो, आपण सुद्धा एक्स्ट्रा एरिया विकून आपले पैसे काढतो. फरक इतकाच की बिल्डर आपल्याकडून प्रॉफिट घेऊन जातो, इथे प्रॉफिट आपल्याला मिळतो. हिंदी में बोलना नहीं, हिंदी में भी बोल सकता. मुझे कोई हिंदी बोलो. नहीं, हिंदी में बात करेंगे ना ऐसा. तो ये सेल्फ डेवलपमेंट की योजना जो है इसमें बिल्डर नहीं रहता और बिल्डर जो अपने जगह से मुनाफा कमा लेता है
वो मुनाफा आप सब लोगों में बांटा जाता है। इसके लिए बिल्डर जितना आपको एरिया देता है उससे ज़्यादा एरिया, बिल्डर जितना आपको कॉर्पस देता है उससे ज़्यादा कॉर्पस, बिल्डर जितना आपको कंस्ट्रक्शन की क्वालिटी देता है उससे अच्छी क्वालिटी, बिल्डर कंस्ट्रक्शन करने में जितना टाइम लगता है उससे कम टाइम में ये सब चीज़ आपका हो सकता है। अभी तक बिल्डर ने आपको कितना 540 स्क्वायर फीट कारपेट ऑफर किया था, कारपेट 540 स्क्वायर फीट ऑफर किया था और 6 लाख रुपया कॉर्पस। अभी थोड़ी देर में आपका बोर्ड आ जाएगा, उसके अंदर सबके सामने अपन कैलकुलेशन करके बताते हैं कि अगर 540 आप लेते थे और 6 लाख कॉर्पस आपको मिलता था तो बिल्डर आपके जगह से कितना कमा के लेके जाता था, यह आपको समझना चाहिए। तो आपकी बुद्धि में थोड़ी वृद्धि हो जाएगी। और क्योंकि आप समझते नहीं है इसके लिए आप लूटे जाते हैं। पूरा तिलक नगर बिल्डरों से लूट गया है, आप भी लूटे जाते थे। आपकी तकदीर अच्छी है कि आप लूटे नहीं थे। 540 मिलने के बाद में भी आपकी पूरी तरह से लूट हो जाती थी, लेकिन आप बच गए। तो अगर बच गए तो उसका फायदा अभी आप कर सकते हैं। शुरू करूँगा कैलकुलेशन। नहीं, आपकी जमीन है 1765 स्क्वायर मीटर। आला आला हाँ, आपकी जमीन के एरिया है 1765 स्क्वायर मीटर। हाँ, देखिएगा देखिएगा। सफेद सफेद चौक वाइट है। चौक, वाइट चौक दिखाई नहीं देगा। वाइट नहीं है, अच्छा ठीक है। आया आया, नहीं नहीं जरूरत नहीं, अपना बड़ा बोर्ड आ गया। चेयर टच करो। वो बता, पहले सुनो, सुनने से पहले अपनी बात जरा मन में रखो। सुनने के बाद में कुछ सवाल पूछने का तो बाद में, पहले थोड़ा सुनवाई का काम करो। अभी 2000 आपका आज की बिल्डिंग और नई बिल्डिंग मिलके, कमर्शियल मिलके आपका यूज्ड एफएसआई है 1500, कंज्यूम्ड एफएसआई 1544 स्क्वायर मीटर।
FSI आपके इधर मिलता है 3, तो 1765 को 3 से मल्टीप्लाई करो। 5295 आपका प्रोरेटा मिलता है 50 स्क्वायर मीटर। एक्चुअली मिलता है 56, लेकिन अपन 50 पकड़ते हैं और वो 36 को ही मिलता है। 36 इंटू 50 36 into 50 1800 1800 टोटल करो। 5295 plus 1800 7095 7095 इसके ऊपर 35% फंजिबल मिलता है। 7095 into 35%. 2433 2483 इसका टोटल कितना होता है? 8759 95738 9578 स्क्वायर मीटर आपका टोटल बनता है। अब आपने कंज्यूम किया है 1544 स्क्वायर मीटर। minus नहीं माइनस नहीं, डिवाइड 9578 वो 1544 एक बिल्टअप आहे, याचं बिल्टअप करा। 9578 वर 20% टाका ना। 20% 10% staircase और lift और 10% common passages 1915 ये हो गया। अभी इसमें से 1544 माइनस करो। नहीं, पहले 1544 माइनस करो ना। बिल्डर को कितना प्रॉफिट मिलता था या लॉस कितना होता था, आपके ऊपर एहसान कर रहा था वो, तो उसको कितना लॉस होता था वो तो अपन समझ लेंगे थोड़ा। जिसने भी बिल्डर को लाने का आइडिया दिया वो कितना बुद्धिमान था, उसका थोड़ा अंदाज तो ले लो आप लोग। 9949 स्क्वायर मीटर आपका बचता है। अभी बिल्डर 36 लोगों को कितना एरिया दिया? 540 बोला। 36 लोगों में कि सबको? 36 लोग। हाँ, तो 540 इंटू 36 जोर से बोलो। 1804 स्क्वायर मीटर। और दूसरे 27 को कितना देने के लिए बोला बिल्डर? 45% of the 45% ऑफ द एग्जिस्टिंग। तो एग्जिस्टिंग कितना है? एवरेज एवरेज 600 into 21 plus 6 6 कमर्शियल है ना? 21 ना। हाँ, 600 इंटू 21 अच्छा हाँ इधर 6 नहीं 27
600 into 27. 27. कमर्शियल भी 27 600 है क्या? नहीं, commercial छोड़ तो फिर उसको कैसा गिनती? 27 600 into 27 हाँ 240 840 22680 स्क्वायर मीटर। हाँ? इतना बिल्डर आपको देगा और कमर्शियल को कितना देगा? 45%. 45%। तो कमर्शियल का आज का कितना है? 150. So 200. हाँ 200 into 6 1200. तो ये टोटल करो। स्क्वायर फीट में ही टोटल करो ना। 19440 22680 plus 12. 43,000 इतना आपको मिलेगा। अभी आपका 11493 है, उसको मल्टीप्लाइड बाय 10.76 करो स्क्वायर फीट में, वो ऊपर वाला इंटू 10.76। एक 1,23,000। अब 1,23,710 में से 43,000 माइनस करो। बहुत बड़ा आप पे एहसान कर रहा है आदमी। $80,000 स्क्वायर फीट उसको बेचने के लिए मिलता है। और 80,000 स्क्वायर फीट कितने में आपके यहाँ बिकता है? 22 मल्टीप्लाइड बाय 80,000 165 करोड़ 176 करोड़। अभी कंस्ट्रक्शन की कॉस्ट कितनी है वो वर्कआउट करेंगे। 1,23,000 को मल्टीप्लाइड बाय 1,23,000 मल्टीप्लाइड बाय 2,500 30 करोड़। और माड़ा प्रीमियम अगर पकड़ेंगे रफली 900 रुपया पर स्क्वेअर फीट सगळ्याला नाही, त्याच्यात एक्झिस्टिंग मायनस करून 99 हे खालचं से 1 लाख इंटू 900 9 करोड़ माड़ा का प्रीमियम। फंजिबल का अरे 36 पकड़ो 31 पकड़ो। माड़ा का फंजिबल 35% जो है उसमें से एग्जिस्टिंग का फंजिबल माइनस करके जो बचा हुआ है उसको किती 2,500 रुपये पड़तात। 50% ऑफ लँड प्राइस 50% आता 50 किलो 2,500 फंजिबल किती होतात तिथे फंजिबल काढलेत तुम्ही 2483 त्याच्यात एक्झिस्टिंग मायनस करा। एक्झिस्टिंगच्या
हां, त्याच्यात 35% मायनस करा. हो. 2000 मीटर 21,000 स्क्वेअर फीट इंटू 2,500 4 करोड़ 5 करोड़ 31 करोड़ कंस्ट्रक्शन कॉस्ट, 9 करोड़ माडा का प्रीमियम, 5 करोड़ फंजिबल, ये सब मिलके 45 करोड़. और गंगा स्नान में और 5 करोड़ डालो, 50 करोड़. और दुनिया में बांटने के लिए और 5 करोड़ डालो, फिर भी 176 के नजदीक आता है. मतलब आपके जेब से कितना गया? 176 माइनस 55, 125 करोड़. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ टेनेंट कितना है? 27 पर प्लस 69 से डिवाइड करो. 176 माइनस 55 करो, जितना बचता है वो 69 से डिवाइड करो. ठीक है, दोन हस्बैंड आज ऑफिस में करोड़पति हो गए. 2 करोड़ 1 करोड़ 80 लाख रुपया एक एक आदमी का वो लूट के ले जाने वाला था, और आपको लगता था कि आपके ऊपर वो एहसान कर रहा है. तो मेरे को मेरी दादी बोलती थी, राजा हरिश्चंद्र था तो सवेरे उठने के बाद में जो आदमी आता था उसको अपना खजाना पूरा निकाल के लूट के जाता था. तो मैं मेरी दादी को बोलता था कि मेरे को मिलाओ ना राजा हरिश्चंद्र से, तो मैं सवेरे सवेरे पहुंच जाता हूँ. तो बोले अभी राजा हरिश्चंद्र मिलता नहीं है, वो 5000 साल पहले था, अभी मिलता नहीं है. लेकिन इधर आने के बाद में 33 नंबर में बहुत राजा हरिश्चंद्र है, जो 2-2 करोड़ बिल्डर को देने के लिए तैयार थे. तो आपका मैं मतलब प्रणाम करना चाहता हूँ कि भाई ये जमाने में भी आप इतने दानवीर है कि 1.5 2-2 करोड़ आप बिल्डर को देते हैं. अगर आप 540 फुट लेते हैं तो आपको कम से कम 1.5 करोड़ रुपया कॉर्पस मिलता है. 6 लाख के जगह में 1.5 करोड़, ये कैलकुलेशन है. बस मेरे को यही समझाने का था आपको कि आप क्या कर रहे थे, जिसको आप यूं लग रहा था कि अरे बिल्डर हमको छोड़ के गया, उसको बेचारे को कुछ नहीं मिल रहा है. तो उसको कितना मिल रहा है ये सबके सामने देखो. मतलब जो बोल रहे हैं बिल्डर की चमचागिरी कर रहे थे, उनको थोड़ा दिमाग में अक्ल आना चाहिए कि ये क्या है. मैं थोड़ा सीधा बात करता हूँ, किसी को बुरा लगे तो ये आपकी कुंडली है. अभी इसकी जगह में अभी बिल्डर को कितना मिलता था वो छोड़ो, अभी हम लोग अपने आप को क्या देंगे या बाजूचं काढा. त्यांचं ते बिल्डर जिनको अपने लोगों को बिल्डर कितना देता था? 36 लोगों को 540 देता था, उसको अपन देंगे 800. देखो कैलकुलेशन कर रहे हैं, बैठता है कि नहीं बैठता है. देखो ग्रुप सर वो 27 लोगों को कितना देता था? 840 देता था. अपन देंगे 1100. मैं रफ गिनती कर रहा हूँ, खाली आपको आइडिया आने के लिए. आपको कितना लेना चाहिए वो आप तय करेंगे, मैं नहीं तय करने वाला हूँ. मैं खाली ऐसा आइडिया देने के लिए आपको ये करता हूँ. और कमर्शियल को 1200 मिलता था, उनको 2000.
सबको 6 को मिलके 200 हाँ वही, उसको 200 देता था, उसको 300 पकड़ो। अभी लालच में तो पागल हो जाएंगे। नहीं देखो, ये फिर भी बचता है। आपको कितना देना है आपकी जनरल बॉडी तय करेगी, वो मैं नहीं तय करूंगा, मैं खाली कैलकुलेशन करके आपको बता रहा हूँ। कॉर्पस कितना आएगा? 60,000 जाता है ये सब करने के बाद में, और 1,23,000 में से 60,000 माइनस करो। यानी आप लोग क्या पागलपन कर रहे थे इसको पहले मानो। अगर गलती होती है तो गलती मानने में कोई बुराई नहीं है, आपका दिल बड़ा होना चाहिए कि हाँ मैंने गलती की। 62,000 इसको 22 से मल्टीप्लाई करो, फिर भी आपको 122 करोड़ मिलता है। 122 में वो सारे कॉस्ट जो है 55 करोड़ निकल गया, तो भी कितना बचता है? 67 करोड़, फिर भी कितना बचता है देखो। अभी समझ में आया क्या है भाई साहब? कॉर्पस का समझ में आया? 6 लाख के जगह में 1 करोड़ एक्स्ट्रा एरिया मिलने के बाद में कुछ बत्ती जला। ये आपकी कुंडली है। अभी आपको इसके आगे और बिल्डर ढूंढने का है तो जयराम जी की, और खुद अगर करने का है तो जो प्रॉफिट बिल्डर आपको लूट के जाता है वो आपको मिल सकता है। और आपको प्रॉफिट करना है तो करो, बिल्डर को फिर ढूंढ के उसको प्रॉफिट देना है तो दे दो। मेरा कुछ जाता नहीं है, जमीन आपकी है, फायदा आपका है, मेरा नहीं है। मैं खाली आपको एक कैलकुलेशन करके बताऊं। 55 लाख करोड़ के जगह में 60 होएगा, 70 होएगा, 80 होएगा, तब भी आपको 50-50 लाख रुपया कॉर्पस मिल सकता है। दुनिया उल्टी हो गई, 55 के जगह में 80 करोड़ का खर्चा है, फिर भी 120 करोड़ में इतना बचेगा। ये कोई जादू नहीं कोई करता है, ये आपकी जमीन की कीमत है। आपके जमीन में सोना है, आप वो समझते नहीं है, दूसरे को आपको लूटने के परमिशन देते हो। तो ये आपकी कुंडली है, यही मेरे को समझाना था। अभी किसी का कोई सवाल होगा तो पूछो। अभी किसको कॉर्पस का सवाल है, क्या है तो बताओ, पूछो। हाँ पहला शुरुआत में पैसा देंगे, हमको तो लेने का नहीं है। ये बिल्डिंग डेवलप कर रहे हैं, खुद डेवलपर है, तो कहाँ से हम लोग पैकेज से कहाँ से देंगे? आपको बैंक का पेट भरने का इंटरेस्ट है तो बैंक से लोन लेंगे, आपको खुशी होएगी। बैंक से 12.5% पे लोन लेंगे और बैंक में 6% पे रखेंगे। बहुत होशियार है ना। अगर एडवांस में कॉर्पस लेना है बैंक से तो कर्जा ही लेना होगा। दिमाग में आया कुछ? जगह किसी के घर को कोई गिरवी नहीं रखता है, सिर्फ सेलेबल चीज गिरवी रखता है। सिर्फ आपका भेजा जो बिल्डर के पास गिरवी रखा था वो बचा रहा हूं मैं। ये कैलकुलेशन आप लोगों को मालूम होना चाहिए था बिल्डर से बात करने से पहले। उस सीनियर सिटीजन से कोई अपेक्षा नहीं है। यंग लोगों को ये कैलकुलेशन समझना चाहिए और समझाना चाहिए कि हमारी जो जमीन की कीमत है वो आप ऐसे लुटाओ मत बिल्डर की तरफ। कोणाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंटबद्दल जसं आता प्रोफेसरांनी सांगितलं बँकिंग होतं तसं बँककडनं काही वेगवेगळे प्रकार आहेत पैसे उभे करण्याचे. तुम्हाला कोणाला काही त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे किंवा
तुमचं कन्स्ट्रक्शन कसं होईल किंवा PMCचं काय निर्णय आहे, मला प्रभू सरांकडनं काय मदतची अपेक्षा आहे, काही प्रश्न असतील तुमच्या मनातले ना ते आज विचारून घ्या. और ये कैलकुलेशन पे आज नहीं, कल को अगर किसी के दिमाग में कुछ आ रहे मैं ये पूछना भूल गई तो कल भी पूछ सकते हैं. 10 दिन बाद में पूछना है 10 दिन बाद में पूछ सकते हैं. निकम साहब के पास भेजेंगे तो जवाब भी हम भेज देंगे. इसमें कोई छुपाने वाली बात नहीं, सब खुल के बात है. Sir, let me thank you for Prabhu sir on behalf of everybody first of all. And the idea for this, the self-redevelopment was given circulated on WhatsApp I may before 4 years, because I have already attended the lectures given by Prabhu sir first of all. And this time, at this, important time, this self-redevelopment is very much feasible. And whatever the possible help we can expect from Prabhu sir, there is no doubt at all. I think we should not have any kind of doubt in my mind. Whatever help you need from me, आपको जो भी मदद चाहिए, मेरा कोई आपके पास कोई फी नहीं है, कोई चार्ज नहीं है, ये फ्री सर्विस है. आज यहाँ आने के लिए आपसे कुछ पैसा नहीं लिया हूँ, नहीं ये स्पीच देने के लिए कोई पैसा लिया हूँ, मैं आपको कल को मदद करने के लिए कोई पैसा लेता हूँ. मैं बिल्डर नहीं हूँ, मैं आपको बिल्डर से बचाने के लिए आया हूँ और आपका जो प्रॉफिट है आपको दिलाने के लिए आया हूँ. आपको रास्ता बताने के लिए आया हूँ. आप रास्ते से भटके हुए हो तो आपको रास्ते पे वापस लाने के लिए आया हूँ. मेरा कुछ जाता नहीं है. आप बिल्डर के पास जाते हैं तो मेरा कुछ नुकसान नहीं होता है, नुकसान होगा आपके बच्चों का. और आप सेल्फ डेवलपमेंट में जाते हैं तो मुझे कुछ प्रॉफिट नहीं मिलता है. जो कॉर्पस मिलेगा वो आपको और आपके बच्चों को मिलेगा. सर, थँक्यू तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. काही लोक आमची अजून येऊ शकली नाही, कारण 11 टॉवरला म्हणजे सगळ्यांनी येणार. तर कधी तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकाल तर त्यावेळेला बाकी सगळ्यांना आम्ही बोलवून तुमचं जे हे प्रस्ताव आणि जे तुम्ही सांगितलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच नाही, लोकं- आज हे रेकॉर्डिंग आहे, परत येण्याची गरज नाही. हे व्हॉट्सॲपमध्ये सगळ्यांना पाठवून देऊ, त्यांना ते पाहू द्या आणि त्यानंतर त्यांचे काय प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारावेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला तयार आहे. गुड इवनिंग सर. ऑन पेपर तो ये बहुत ही साउंड वेरी गुड ऑन पेपर. दिस इज नॉट ऑन पेपर, दिस इज प्रैक्टिकल. Practical, but what are the steps? पहले प्रैक्टिकली इसको पहले तो दिमाग से बिल्डर निकाल डालो कि अभी बिल्डर के पास नहीं जाना है, हम लोग करना है. तो जनरल बॉडी का मीटिंग लो, रेजोल्यूशन पास करो कि हमको खुद करना है, हमको बाहर के किसी को प्रॉफिट नहीं देना है. जो भी प्रॉफिट है हम लोग. सेकेंड चीज, आप एक बार आपको खुद को करना है, फिर आपको फिजिबिलिटी रिपोर्ट करने के लिए आपको एडवर्टाइज देना पड़ेगा. 8-10 आर्किटेक्ट आएंगे, वो आपको फिजिबिलिटी समझाएंगे, उनको इंटरव्यू करेंगे, एक फिजिबिलिटी रिपोर्ट लेंगे. फिजिबिलिटी रिपोर्ट लेके बैंक के पास प्रपोजल सबमिट करेंगे, बैंक से लोन सैंक्शन कराएंगे. लोन सैंक्शन कराने के बाद में आगे आप अपने लिए कितना एरिया रखना चाहते हैं उसका आप डिसीजन लेंगे. डिसीजन मैं नहीं लूँगा, ये नहीं लेंगे, जो भी लेना है आपको लेना है. जनरल बॉडी को, मैनेजिंग कमेटी को कोई पावर नहीं रहेगी, सब पावर जनरल बॉडी को रहेगी. सब लोग मिलके बैठेंगे और सब लोग मिलके आप लोग डिसीजन लेंगे. मैं नहीं रहूँगा उसके अंदर. आप डिसाइड करेंगे कि भाई हमको छोटे घर वालों को इतना घर में इतना एरिया मिलना चाहिए, बड़े वालों को इतना मिलना चाहिए, दुकान वालों को इतना जो भी आपको तय करना है. ये मैंने बोला इसके लिए इतना कर लेना चाहिए ऐसा नहीं, इससे ज़्यादा ले सकते कम ले सकते, आपका जगह आपकी है, आपको तय करना है. एक बार आप तय करते हैं कि आप अपने लिए कितना एरिया रखना चाहते हैं, कितना बेचना चाहते हैं, एक बार आपका पैसा सैंक्शन हो गया तो फिर अच्छा प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट अपॉइंट करो. लार्सन एंड टुब्रो जैसे अच्छे कॉन्ट्रैक्टर को बुलाओ. अगर आपको 40 करोड़ और 30 करोड़ प्रॉफिट मिल रहा है तो 2,500 के जगह में और 200 रुपया पर स्क्वायर फीट L&T को दो. अच्छी क्वालिटी का कंस्ट्रक्शन लाओ. तिलक नगर में L&T का L भी नहीं आया, T भी नहीं आया.
तो कम से कम अच्छी कंपनी को कभी इधर लेके आओ, उससे कंस्ट्रक्शन कराओ, अच्छी बिल्डिंग बनाओ, ताकि एटलीस्ट जैसे अभी बिल्डर की बिल्डिंग बनती है 2 साल के अंदर ऊपर वाले की टट्टी नीचे वाले के घर में आती है, ऐसा तो नहीं होगा। तो कम से कम क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन आपकी अच्छी रहेगी और L&T जैसी कंपनी आएगी, यानी इसका मतलब L&T को देना चाहिए ऐसा नहीं, L&T है, सैमसंग है, वो लेवल की 2000 करोड़ प्लस की कंपनी को बुलाएंगे, उसमें टेंडर मंगाएंगे, जो टेंडर आप खोलेंगे जनरल बॉडी में, आपको उसके अंदर से जिसको अपॉइंट करना है, लेकिन वो उस लेवल का होना चाहिए जो ए क्वालिटी की कंस्ट्रक्शन आपको देंगे। इधर ए क्वालिटी का कोई कंस्ट्रक्शन नहीं, इधर खाली बिल्डर लोग बोलते हम ए क्वालिटी के पाइप लगाते हैं। अभी बहुत कम लोगों को मालूम है कि ए क्वालिटी के पाइप सबसे बेकार होता है, सी क्वालिटी के पाइप अच्छे रहते हैं। लोग ताली बजाते हैं जब बिल्डर बोलता है हम ए क्वालिटी के पाइप लगाते हैं। मालूम है हमारे बिल्डिंग में ए क्वालिटी का पाइप लगा, ए क्वालिटी का पाइप तो कोई नहीं पूछता आजकल, सी क्वालिटी के पाइप सबसे अच्छे होते हैं, लेकिन अपने को जानकारी नहीं होती। तो वैसा नहीं, अच्छे ए क्वालिटी का कंस्ट्रक्शन कराओ, कम से कम 50-60 साल की बिल्डिंग के लिए गारंटी रखाओ, लोगों को हॉल दो, लोगों को स्विमिंग पूल दो, अच्छा फैसिलिटी दो, अच्छी बिल्डिंग बनाओ और अच्छे तरह से रहो, बेच के मत जाना। कौन बनेगा करोड़पति गिनने के लिए मैं नहीं आया हूँ। पूरी बम्बई सेल्फ डेवलपमेंट में ही बनी है। 78% ऑफ मुंबई वॉज बिल्ड बाय सेल्फ डेवलपमेंट। शेल कॉलोनी क्रिस्टम सागर में बना है, शेल कॉलोनी में बना है, मुलुंड में बना है, पूरे मुंबई में बहुत बना है। पिछले 10 साल में 4500 बना है, सब जगह में बना है। पेपर में रोज आता है, आप पेपर पढ़ते नहीं है लगता है। गवर्नमेंट बॉडीज रियली सपोर्ट सेल्फ डेवलपमेंट, गवर्नमेंट बॉडीज से कुछ प्रॉब्लम होते हैं? गवर्नमेंट ने लॉ बनाया है, माडा के अंदर सेल्फ डेवलपमेंट के लिए अलग डिपार्टमेंट है। कोई जाता है तो 1 विंडो सिस्टम खोला हुआ है, आपको 10 जगह जाना नहीं पड़ता है, एक जगह में ही कागज देने का वो सब प्रोसेस करता है। ओके, और गवर्नमेंट ने कानून बनाया सेपरेट उसके लिए। फिर भी लोगों को अभी दिमाग में बिल्डर घुसा हुआ है, वो बिल्डर का भूत पहले दिमाग से निकाल डाले। मतलब रोड प्लस 7 ऐसा बना के स्टेट स्पेशल बना के हम यही पे करना चाहिए, उसके बाद बनने की बात नहीं हो सकता है। बिल्कुल हो सकता है, क्योंकि आप ये जगह नहीं, अगर आप ये ओपन स्पॉट में बिल्डिंग यहाँ बनाए और वो 14 माले की बनाए, तो फिर आपकी बिल्डिंग तोड़ के आप नए में जब जाएंगे, जब बिल्डिंग तोड़े, वो भी हो सकता है। अगर आप चाहते हैं तो वो भी हो सकता है। अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? Regarding the bank loan, so which banks normally give loans to such redevelopment? There are 7 banks which have already given loans. Mumbai District Cooperative Bank, Maharashtra State Cooperative Bank, Thane District Cooperative Bank, Raigad District Cooperative Bank, Palghar District Cooperative Bank and Pune District Cooperative Bank. These are the banks which have formed a consortium and are lending only for self-reliance. So normally if like the committee members or the society, if they approach the bank directly, so if do they entertain or do they normally have their consultants, their agent whom the society is supposed to approach? No, you don't have to approach any agent. You have to give your proposal within 1.5 months. We will get you sanctioned. But normally, like as in the bank, they are supposed to know each and everything, as in what exactly would be the area, like whether all the approvals are in place. So if No, approvals don't come in place. The loan is sanctioned before the approvals. Okay. The loan is disbursed after all that. the approvals are received. So they normally give a term sheet stating all the terms and conditions, and when it is fulfilled, then You get first the approval in principle, and then you complete all the terms, and then when the terms are completed, then The amount is give the disbursed. disbursal.
normally like it will be in trenches, how the construction will be taking. No, you have to give them month-wise requirement that in which month what you are going to do, how much it is going to cost, when it is going to be completed. So the contractor is going to be told that he has to put his money and do the work first. And once the work is done, the bank will check that the work is done, then pay. Then it will be reimbursed to the Contractor directly, not to the society. Society office bearers won't have checkbook also. It will be paid straight. If you stay here, there is no problem. If you decide that you want to take rent, then you have to produce your rent agreement to the bank. Bank will do an RTGS directly to the person to whom you have to pay the rent. So they will also be funding the rent as well. Not just the rent, the deposit, the shifting charges, everything. Okay. Everything that the builder would have given you, the bank is willing to give you. But whatever you give from your profit, you have to give interest to the bank. Okay. And normally for such loans, the interest is to be paid monthly. So No, there is a 3-year moratorium of interest. After that, the EMI starts. By that time, you get your booking and you clear the bank's due. So if it is like normally for other loans, it is like interest has to be paid monthly. So That is in only for home loan. nobody. This is a project loan. A project loan has a moratorium, and the moratorium in this case has to be cleared by the booking and selling of the surplus area. Right. So this is not like you earn and pay from your salary. You are liquidating capital assets to pay to the bank. Yes, but like my point was, if now the interest will go on accumulating. So normally. Interest will not accumulate even before the interest starts. You are clearing the bank. No, because from the day one when the loan is disbursed, as in if X amount of loan is disbursed, so the interest will start from day one. So No, before the loan is disbursed, we are getting the IOD and taking the booking of more than 50% of the area. So money is coming first to the escrow account, and from that the money is coming to us, not from the loan. Loan is only a guarantee that if our incoming earning stops for any reason, the bank is there. we'll take it. So the 50% that you're talking about is that 50% of booking have to be done early, then the construction will start. So as in the first, and in such a scenario where the bookings are like literally like slack, or in the real estate market currently the bookings are not very good. So Bookings are not very good at the prices which builder asks. right. Because our break even is very low, so we can give a discounted price. If you give a discounted price, there is no dearth for booking. So in that case, it's like even with the society members also who are interested, they can also. All the society members will be given a 30% discount on the booking price. So the first preference will be given to society members to buy at a 50% discount. That is one scheme. The second scheme is the children and the nearest blood relation of the member, which is father, mother, children and grandchildren, can buy a separate flat at 15% discount. The third scheme is not blood relation but brothers' children, sisters' children, wife's father, mother, and wife's brother, sister and children, immediate relation. They will get a 10% discount. So first it will be open to the relatives of the members. After their booking is taken, then every member will be given a sole selling agency of one flat. So he should use WhatsApp and sell. And from the revenue that the member brings in, he will get 2%. So when he moves into the new flat, the furniture amount comes from that extra. Okay. So basically, if for the approvals and everything like that, which will be in the initial stage, so will there be any purpose which will be taken from the society, because No money is spent from the society. The approvals will be in principle
the principal approval will go to the bank in principal approval, and bank will release the money directly to MADA. So in short, for every right from day one, when the society decides to go for redevelopment till the last day, the entire money is being funded by the bank. Okay, so there is no margin that has to be brought forward. There by is the society. nothing that you have to spend. Okay. You only have to spend money when you are buying extra here. So will there be any bank guarantee or something like that? There is no bank guarantee. Bank is funding the thing, so there is no bank. Bank guarantee is given for people who are broke. Bank is never broke. Bank is funding the thing. Bank doesn't give itself a bank guarantee. Thank you so much. Thank you. Anyone else? So I just wanted to know when we will take the booking. So when that time, when to have a safety of our money which is coming in, that will go to the banks directly, not to the society. The money will not come to the society. It will go to the bank. Go to the escrow account, not even to the bank. Okay. It will go to an escrow account which neither the bank can remove nor the society can remove. Okay, The money will only be spent on the project amounts, which is construction, which is rent, which is paying to MADA, which is paying for fungible. Only the expenditure which has been approved by the general body. Other than that, the escrow account can't be touched by the society or by the bank also. So there cannot be fraud on the part of bank also, because even the bank can't withdraw the money. And every 15 days, all the members through WhatsApp will get a statement of the interest accrued, interest debited, money came into the escrow account and money debited. On the site, there will be an app which will be given to all the members, and on the site there will be CCTV cameras. So wherever you are, either here or abroad or wherever, you can access the site and go to your site and check 24 hours what is happening. In the app there will also be a rewind, and if you want to see in 24 hours who has come and who has gone, even that you can see from there. But during Because you are the owner. during all this process and procedure, does the committee will have the hold, or each and every member will have the No committee has no powers in self-redevelopment. Entire power is with the general body. The committee will only implement what the general body resolves. So committee has the power to implement. If you have taken a resolution that you have to give the award the contract to L&T, committee will only on your behalf sign the contract. So there will be a transparency in everything, whatever it has been taken. Every decision will be like this in general body. No decision will be taken behind closed doors. Only thing is, twice a month you will have to have your general body. Every first Saturday, every third Saturday will be fixed for general body. Whoever comes will form the general body. If less people come, it will be adjourned for half an hour, after which the general body will take. Hello. So first of all, I would like to thank you, sir, for coming over here. So actually, there are some, whenever we have this annual general body meeting, so we have discussed about the redevelopment, but every time some problems are being raised that about some dues and also that the new bill which was created about that. So can you help us resolve how we can go about resolving those problems so that we can provide? See, I can't help you in paying your home electric bill. No, not that, sir. I'm talking about there are some dues to MAHADA and PLC. Whatever those dues are there, if their dues are there, you have to pay it. So that If you have taken the
taken a bath in your home every day, you have used the water, you have to pay the water tax. So what I mean to say, ask you is, will the bank loan cover those? No, bank loan will not cover that. Unless you pay the dues, you will not get full conveyance of your land. So you have to produce a no dues certificate first. Okay. So then, You can get individual loans, personal loans from any bank to clear your no dues. When you get your corpus, you can liquidate that. That is okay. But your personal dues for your water supply, for your electricity, that don't form a part of the project report. Project report only takes care of construction and construction related, like rent, like transfer, like shifting, like the brokerage, like deposit. All that is taken care of. Anything before that, if you have borrowed 20 rupees from your neighbor, that doesn't come in project cost. If you want to have a chicken biryani, that doesn't come in project cost. That what you eat, you have to pay. okay. It is only the project cost which is covered by the government. Okay, and second question was that the new wing is there. So what I could understand is because we have not got the OC, that's why all of us together we cannot go for self-development. So can we how that? If all of you decide that you want to go for self-redevelopment, then we will see that they get the OC. Achha. Because OC is not there because you have not paid certain dues. The moment you pay the dues, your OC will come. Okay. Thank you. OC doesn't come only because you are defaulting on the dues. The day you pay the dues, your OC will be in your hand. OC is refused only on two grounds. A, if you default on your payment. B, if you do illegal construction. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? Any more questions? No. OC will have to be obtained and OC will be obtained. Otherwise, we have to give an undertaking that whatever is illegal, we will demolish. In any case, all the buildings will be demolished. So, if there is anything illegal in that building, that will also be demolished. Any more questions? आम्हाला गेल्याच महिन्यात माण्याचं पत्र आलेलं की आमचा जो माण्याचा टॅक्स 36 लाख दाखवला तो 1998 पासूनचा जुन्या दराने आणि नवीन दराने बऱ्यापैकी आम्ही जवळजवळ 7-1 लाख रुपये ह्या महिन्यात भरले. तर मग हा आपण जोपर्यंत पूर्ण करत आहे तोपर्यंत आपल्याला जास्त करता येणार नाही. अख्ख्या मुंबईला ज्यांनी अख्ख्या मुंबईमध्ये म्हाडाच्या घरामध्ये राहणारे 20 लाख लोक आहेत, सगळ्यांनाच हे ड्यूजचे पत्र आलेले आहेत. तुम्ही अख्ख्या मुंबईत वेगळे नाही आहात, त्यामुळे सगळे भरतायत, तुम्हालाही भरायला लागेल. त्या पत्रामध्ये एक विशेष लिहिलेला आहे की ॲक्सिडेंट नाही केलेलं त्यांनी सांगितलं सेवा शुल्क आणि जे काय असेल ते. पण त्या सेवा शुल्क पाण्यावर असतं का? सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर रिफर केली त्याच्यामध्ये लिहिलं स्पष्टपणे की सेवा शुल्क पाण्यावर नाही आहे. तर परत हे गव्हर्नमेंट असं कसं देऊ शकतं आणि त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये कुठेही गेले नाहीये पाण्यावर सेवा शुल्क आहे. हे बघा, सेवा शुल्क काही टिळक नगरला नाही, म्हाडाच्या सर्व कॉलनीच्या सेवा शुल्काचा विषय हायकोर्टात गेलेला होता आणि हायकोर्टात आम्ही जे गेलो सेवा शुल्क भरू नये, आमच्या बाजूनं निकाल लागला नाही. सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर रिफर केली स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पाण्यावर सेवा शुल्क असू शकत नाही. पण पाण्यावर नसेल, जमिनीवर तुम्हाला अदर थिंग्सवर असेल. तसं त्या लेटरमध्ये मेन्शन केलं नाहीये की पाण्यावरचा सेवा शुल्क आहे. मग तुम्ही पुढची 20 वर्ष म्हाडाच्या विरुद्ध केस करा, त्याच्याकरता कॉन्ट्रीब्यूट करा. 30 लाख वाचवण्यासाठी 2 करोड खर्च करा. पाणी त्यांच्यामध्ये वेळ पण नाही टाईम 20 वर्ष तोपर्यंत आहे ती बिल्डिंग पडणार. त्यापेक्षा हे पैसे पडले
अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे कोणाला प्रश्न काही अजून काही प्रश्न कोणाला राहिले असतील तर नक्कीच विचारा. कारण प्रभू सरांनी सांगितलं तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच आत्ता नाही पुन्हा 10 दिवसांनी 15 दिवसांनी विचारलं तरी मला काय अडचण नाही. या ठिकाणी कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असता कामा नये. कारण इतका प्रॉफिट मिळत असताना आता प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर माझ्या समजावण्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं मी समजेल. प्लस हे आज जे काही सरांनी सांगितलं त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्या रेकॉर्डिंगची जे पेनड्राईव्ह असेल ते आपल्या सोसायटीमध्ये रिलीज आहे. आपल्या सर्व सभासदांना 36 प्लस त्यांच्या सोसायटीने तो OTची पेनड्राईव्ह द्यावा मग त्यांना तर तर आपण सांगतो त्याच्यात जे काही आले नाहीत त्यांच्याशी तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही पहा आणि त्यांना व्हिडिओज द्या. आज जरी मेजॉरिटी नसेल then you can pass resolution. Unless you pass resolution to go for redevelopment, nothing will happen. First you have to take initiative. We all know what is happening in Tilaknagar. We have seen, as Professor has already informed, that in Bombay developed more than 70% is under redevelopment. Just started from 1910 to around 70-75, but thereafter people became so busy and they shifted their burden, their engaged services of developers. And then what has happened in this last 10-15 years, we have seen we are witnesses, all Tilaknagar residents are witnesses. In Tilaknagar, around out of 138 buildings, how many buildings have got OCs? And in addition to that, the buildings which are constructed, we have seen nobody is in proper state of conditions. Even there are disputes, the quality of constructions, the members, the builders have gone not on site. There are huge dues they have left over, and there are actually, in fact, literally fights among us the members. This is what the tragedy is. Among 110 MADA colonies, the worst construction in redevelopment is Tilaknagar and Nehru Nagar. The worst in the whole city. We surveyed all the 110 MADA colonies, and the worst quality construction has been given in these two models. तो अच्छा है, कोई बात नहीं तो पहले है आप. आज खरोखर आणि मला सांगायला अभिमान वाटतो की प्रभू सरांनी हे जे व्रत घेतलेलं आहे आणि ते झंझावत त्या टिळकनगरपासून त्यांनी जेव्हा 2 सप्टेंबर रोजी आपण टिळकनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून टिळकनगर केसनसागर नेहरू नगर या सगळ्यांना आपण बोलवलं होतं. प्रभू सरांनी न्यू टिळकनगरमध्ये जी मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मला सांगायला आनंद वाटतो जवळजवळ 14 इमारतीमध्ये आपण प्रभू सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्यांनी इनफॅक्ट त्यांचं सांगणं आहे की इनफॅक्ट ही वॉज अ यंगेस्ट MLA इन मुंबई. ही प्रिसाइडेड फॉर द MADA वाईस प्रेसिडेंट, हे सिनियर आर्किटेक्ट. इनफॅक्ट त्यांची वेळसुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये, पण त्यांनी एक व्रत घेतलं आहे की आपले मुंबईकर मग ते कोणीही असो की मुंबईच्या बाहेर त्यांना जायला लागू नये. त्यांची जी मुलं आहेत त्यांचे नातेवाईक आहेत जर एकाच इमारतीमध्ये राहिले आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं तुम्हाला विकून परत बाहेर जाण्यासाठी नाही तर त्यांचं एकच स्वप्न आहे, त्यांचं एकच कंडिशन आहे की आपली लोकं या ठिकाणी चांगल्या रीतीने राहावी. सेल्फ रिडेव्हलपमेंट केल्यानंतर जो बिल्डरच्या जागेवर आपण सेवा करू तेव्हा खरोखर आपण जेव्हा आपल्या घरात काम करतो तेव्हा आपण ज्या पद्धतीने काम करतो ते कटाक्षाने प्रत्येकाचा त्याचा सहभाग असेल. नॉट ओनली मॅनेजमेंट कमिटी, एव्हरी टाईम एव्हरी मंथ वी हॅव टू मीट. त्याच्यामुळे जे काही कॉर्डिनेशन आपल्यामध्ये होईल, जी ट्रान्सपरन्सी होईल. जसं त्यांनी सांगितलं सम मेंबर्स पॉइंटेड आउट की कुठून पैसे येणार. इनफॅक्ट तुम्हाला तुमची इमारत न सोडता जेव्हा वेन यू डिसाईड टू गो फॉर रिडेव्हलपमेंट then process will start. You can invite tenders, and in tenders also Prabhu sir will interview all these tenderers free of cost. Will not charge for it, and that the person who architect or PMC, whoever you are selecting it, then the payment will start after sanctioning plans and all these are cleared. Then you have to shift it. One can these suggestions
that it can happen, that is subject to all clearances or architects or PMC suggestions that whether it can build without moving our residents if it is in the available space. It is possible in this plot, it is very much possible. तर ते खूप आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची ते एक संकल्पना आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक टिळक रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनने एक व्रत घेतलंय की आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण जर पाहत असाल टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन इथे टिळकनगरमध्ये एक प्रत्येक कुठलाही इश्यू असो फुटपाथ असो गार्डन्स असो ग्राउंड्स असो किंवा एज्युकेशन कल्चरल या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खऱ्या अर्थाने लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला की आपण एक वसाहतीसाठी काहीतरी देणं लागतो, आपण या इमारतीसाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपण सुद्धा एक आपलं एक कॉन्ट्रीब्युशन इन ॲडिशन टू आपण ज्या ठिकाणी काम करतो आपण दिलं पाहिजे. टिळकनगरचा आपल्यावर खूप काही उपकार आहेत, आपल्या सोसायटीच्या वसाहतीचा आपल्या सगळ्यांवर जे काही उपकार आहेत ते आपण प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं तर खरोखरच आपलं स्वप्न एक चांगल्या रीतीने एक स्वप्न साकार होऊ शकतं. मी एक या ठिकाणी एकदम एक आवाहन करेन की आपण ज्या पद्धतीने टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनचा वसा आपण टिळकनगरच्या एक स्वच्छ सुंदर आणि एक आदर्श वसाहत व्हावी यासाठी केलेलं आहे. आपल्या सर्व सभासदांना मी एक विनंती करतो, इथले सभासद आहेत आपले पुरुष बंधू देवाडिगासह पुरुष मिस्टर मिसेस पुरुष शिरसाट साहेब टीचर सर हे ऑलरेडी ते आर मेंबर्स ऑफ PNW. आपण सगळ्यांनी पण त्याच्यात सहकार्य करा आणि खऱ्या अर्थाने प्रभू सरांनी सांगितले जो वेळोवेळी जो पासून तुम्ही डिसिजन घेणार till the occupation certificate of the building will be his services, will provide services free of cost. What more you want? In addition to that, Tirupati Residence Welfare Association, we have architects, we have all advocates, teams, chartered accountants, everything, everybody will be supporting wholeheartedly. So there is, according to me, there should not be any problem. Considering the scenario in Tirupati, it is a good opportunity. As some members have suggested, there is an incentive given like SRA, incentive given to the societies. Those societies are passing resolution and for going for self-development. There is one window system. You must have heard that now there is separate planning authority in Mahada. So there is no difficulty in it, provided you should have unity in this. Nothing, there is no, according to me, there is no disadvantage of any kind. Only thing is we need unity. If there is unity, anything is possible and certainly आपलं हे जे स्वप्न आहे नक्कीच पूर्ण होईल. And it's a shame that in Shell Colony, Godrej has just built a building. They are selling it at 30,000 rupees per square feet. Tirupati is still we are talking of 22,000. Dahisar we are selling for 25-26,000. Mulund we are selling for 28-29,000. Tirupati is still at 21-22. Why? Because the quality of construction is bad. The quality of infrastructure is bad. All illegal things have happened here. So let us change the name of Tirupati from the worst colony to better colony. Let us bring in Larsen & Toubro. Let us bring in better quality construction. Let the younger people take more interest and let us make this into some kind of a better place to live in. That is what we should do. The worst colony of Mada should become the best colony. Slowly. If there are, like we have now planned 14 or 15 buildings in this area are trying to go for self-development. If these buildings really make it to the top, then the image of Tirupati will completely change. That is what I want to bring. That is transformation in Tirupati. And that is done if people who understand the younger generation should take charge and do what is required to be done. Whatever help you require, we are there. We will give you all the help. You are not doing it for anybody. आप पूरी जिंदगी नौकरी करने के बाद में प्रोविडेंट फंड और ग्रेच्युटी जितनी मिलेगी उससे दुगना पैसा आपको स्पेस और कॉर्पस में यहाँ अपने घर में मिलेगा. सिर्फ 2 साल में महीने में 2 दिन जनरल बॉडी की मीटिंग अटेंड करने में इतना पैसा कोई दे सकता है आपको? आपकी जमीन आपके बाप दादाओं ने घर खरीदा उससे आपको ये मिल रहा है.
तो उसमें भी थोड़ा इंटरेस्ट लो और कुछ काम करो तो आपको फायदा होगा। वो भी उसका भी प्रॉफिट दूसरे बिल्डर को देके इंफीरियर क्वालिटी कंस्ट्रक्शन मत रखो। बॅटरी गेली बॅटरी गेली म्हणूनच सर टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनने विरोध घेतलं की स्वच्छ सुंदर आणि एक आदर्श वसाहत व्हावी आणि नक्कीच मी ज्याप्रमाणे सांगितलं तो सेल कॉलनी असेल किंवा बाकीच्या एरियामध्ये असेल टिळकनगर विल मॅच दिस इवन नॉट मॅच विल बी बेटर दॅन अदर प्लेसेस टू लिव्ह इन. दॅट इज वॉट द ड्रीम ऑफ टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन. आणि आपण या ठिकाणी आलात आणि खरोखरच एक बहुमूल्य असं मार्गदर्शन तुमच्या सर्व उत्कर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना दिलं त्याबद्दल मी व टिळकनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि मी आपल्या सगळ्यांना एक आम्हाला या ठिकाणी बोलावून एक अपॉर्च्युनिटी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सुद्धा मी कितने आभार लोगों मानतो. को ये एग्री है बोलो जरा भाई. मेरे ख्याल से 100% एग्रीमेंट है इधर. थैंक यू. Just raise your hands, let it be recorded, at least let us see what. सर 200%. सर एक मिनिट मला बोलायचं. आणि दोन हात एक मिनिट मला बोलायचं. नेबर के लिए नहीं, के लिए तो दोनों पेयर ऊपर एक ही रूम मिलेगा. मेरा 6 महीना पहला लेटर गया था सर. ओके थैंक्स. Most important things I would like to appeal to all office bearers of the Utkarsh Cooperative Housing Society, all the members, to sort out their petty issues and come together, unite, and let us go for self-redevelopment. Thank you very much. त्या घरामध्ये जसं सरांनी सांगितलं की भावाभावांमध्ये भांडणं असू शकतात, आपल्या फॅमिलीमध्ये भांडणं असू शकतात, आपल्या कमिटीमध्ये भांडणं असू शकतात, पहिल्या कमिटी दुसऱ्या कमिटीमध्ये भांडणं असू शकतात. पण ही वेळ गेलेली आहे, आपल्या एक स्टेज आलेली आहे आणि तिथे ही संधी तुम्ही घालवू नका. आपल्या स्वतःच्या इगोसाठी किंवा मॅनेजिंग कमिटीच्या मनासाठी आपण सगळेजण या एकत्र या आणि खरोखरच आपलं स्वप्न एक चांगल्या रीतीने या ठिकाणी साकार करा ही आपल्याला विनंती. सर्वांना मीटिंगला हजर आलेल्या सर्वांचे अभिनंदन. बंधूंनो, उत्कर्ष सोसायटी बिल्डिंग नंबर 33 आज माननीय आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू साहेब तसेच आपले प्रख्यात वकील निकम साहेब यांनी आपल्याला एकदम मोलाचं मार्गदर्शन दिलं. बंधूंनो, आज बघा संपूर्ण टिळकनगर फसलेलं आहे. संपूर्ण टिळकमध्ये जेवढे काही बिल्डिंग वास्तू उभारल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये सर्व लोक फसलेले आहे आणि आपल्याला ही एक सुवर्ण संधी आलेली आहे की आपण बिल्डर रिफ्यूज केले. आजपर्यंत जे काही बिल्डर रिफ्यूज झाले ते आपल्या नशिबाने रिफ्यूज झालेले असतील. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा विकास स्वतःच करणे. आपल्याला कोणाला ही वास्तू द्यायची नाहीये. स्वतःचा विकास स्वतःच करणे म्हणजे आपलं घर आपणच बनवणे असा हा प्रोजेक्ट आहे. बंधूंनो, यामध्ये कुठल्या बिल्डरकडनं सेक्रेटरी चेअरमॅन वगैरे कोणाला काही मिळालं अशी काही भावना मनामध्ये ठेवू नका. हे सर्व काही जे काही होणार आहे ते सर्व बँके थ्रू होणार आहे. सर्वांचं पेमेंट, सर्वांचं भाडं जे काही असेल ते सर्व बँके थ्रू जाणार आहे. कोणाला कोणाची पैसे देण्याची गरज नाही. आणि मी एवढं सांगू इच्छितो की सर्वांनी आजपर्यंत मी बघतो प्रत्येक मिटिंगला, जनरल बॉडीला हेवे दावे चालू आहेत. या सोसायटीमध्ये बरेच हेवे दावे चालू आहेत. आमचे हे नवीन 21 सभासद पण आहेत. सर्व आपण कुठली वास्तू आपण सर्व बांधव आहोत. आपण सर्व भाऊ म्हणून जर राहिलो तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही. बंधूंनो, आपण आज या कार्यक्रमात हजर राहिले आणि मी चंद्रशेखर साहेबांचं पुन्हा एकदा आमच्या उत्कर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी बिल्डिंग नंबर 33 सर्व सेक्रेटरी, पदाधिकारी आणि जे काही सर्व सभासद यांच्यातर्फे पुन्हा त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि आम्हाला आज जे काही तुम्ही वेळात वेळ काढून दिला त्यांचा वेळ मिळत नाही. ते येणार म्हणून मी रात्री आम्ही सेक्रेटरी साहेब अरुण साहेब त्यांनी मला फक्त कल्पना दिली
तर आम्ही रात्री हे लेटर ड्राफ्टिंग केलं. रात्रीच्या रात्री ड्राफ्टिंग केलं, झेरॉक्स केलं आणि ताबडतोब बोललो सर्वांना सांगा. आणि जे लोक रूम इथे टेनेंट भाड्याने दिलेले आहेत, परंतु अशा वेळेला ते हजर राहत नाही, याचीही आपल्या कमिटीने दखल घेतली पाहिजे की कुठलीही जनरल बॉडी असो, कुठलीही मिटिंग असो, तो सर्वांनी यायलाच पाहिजे, नाहीतर त्यांचा भाड्याचा ऍग्रीमेंट करार हा घ्यायचाच नाही. ज्या वेळेला आपली जनरल बॉडी आणि जे काही महत्वाची वेळ असते त्यावेळेला त्यांनी येणं फक्त गरजेचं आहे हे त्यांना आता पुन्हा एकदा सांगायला पाहिजे. तुम्ही रूम भाड्याने देता, परंतु जनरल बॉडीला आलंच पाहिजे. जर जनरल बॉडी आले नाही तर तुमचं पुढचं भाड्याचं ऍग्रीमेंट आम्ही स्वीकारणार नाही, अशी दखल घेतली पाहिजे. तरी मी आमच्या पुन्हा एकदा सर्व सभासद आणि मान्यवरांतर्फे या मान्यवरांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.